मुंबईमध्ये सध्या मराठ्यांचा एल्गार आपल्याला बघायला मिळतोय। या संदर्भातल्या घडामोडी मध्यरात्रीपासून आझाद मैदानावर पावसामुळे चिखल झाल्याचं चित्र, मात्र मैदानावर आंदोलकांची गर्दी कायम। आझाद मैदानामध्ये धुराची फवारणी, आंदोलनस्थळी पालिकेची टीम दाखल, मैदानात डासांचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे धुराची फवारणी। मुंबईमध्ये आझाद मैदान परिसरात आंदोलकांना नाश्त्याचं वाटप, केळी, चहा, बिस्किट आणि पोह्याचं निस्वार्थ वाटप। वाडी बंदर परिसरातही नाश्त्याची व्यवस्था। मुंबई ईस्टर्न पोर्ट परिसरामध्ये मराठा आंदोलकांना गाडी पार्किंगची सुविधा, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आवाहन केल्यानंतर मराठा मोर्चा पार्किंग व्यवस्था असे बॅनर लावत वाहनं पार्क। मुंबईमधील ईस्टर्न वॉटरफ्रंट या ठिकाणी मराठा आंदोलकांना गाडी पार्किंगची सुविधा, या ठिकाणी मराठा मोर्चा पार्किंग व्यवस्था अशा पद्धतीचे बॅनर। नवी मुंबईमधील सिडको एक्झिबिशन या ठिकाणी मराठा आंदोलकांची सोय, आंदोलकांसाठी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था। मराठा आंदोलकांनी थेट मराठा लिहिलेला रेडा आणला सोबत। एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने आपल्या गाड्या घेऊन दाखल। रात्रीही अनेकांनी मार्केटमध्येच केला मुक्काम। समंदर से मिलने समंदर आ रहा है अशा आशयाचे लावले फलक। रात्रीच्या मुक्कामासाठी आंदोलकांनी जवळच्या परिसरात केला मुक्काम। काही आंदोलक मरीन लाईन्स बस स्टॉपवरही बसले। आझाद मैदानाबाहेर सर्व आंदोलनकर्त्यांना रेनकोटचं वाटप। पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज असल्यानं आज सर्व आंदोलकांना रेनकोट वाटप।